ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण नरमल्याची चिन्ह दिसत आहेत। इराणनं शत्रू देशांव्यतिरिक्त इतर देशांच्या जहाजांसाठी हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याची भूमिका जाहीर केली। आमच्या परवानगीनं शत्रू देशांव्यतिरिक्तची जहाजं जाऊ शकतात अशी माहिती आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणी प्रतिनिधींनी दिली। मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देशांसाठीच बंद राहणार असल्याचं इराणनं स्पष्ट केलं। दरम्यान युद्ध लादल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असंही इराणनं सांगितलं। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत देऊन हॉर्मुझ खुली न झाल्यास इराणची ऊर्जा प्रकल्प जे आहेत त्यावर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे। ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आलं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनं कठोर भूमिका घेतली। आमचे पॉवर प्लांट उडवले तर आम्हीही तुमचे सोडणार नाही असा प्रतिइशारा इराणनं दिला। आखातातील अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्रकल्प लक्ष्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। इराणच्या मीडियाच्या हवाल्याच्या रॉयटर्स वृत्तसंस्थेनं हे माहिती दिली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत 22 देश एकत्र आले। यूके, जर्मनी, फ्रान्स, जपान, यूएई अशा 22 देशांनी सामुद्रधुनी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली। त्यावेळी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्याचा निषेध देखील 22 देशांनी केला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी देशांनी एकत्र येण्याचा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं करतात। 22 देशांच्या संयुक्त निवेदनामुळे एक प्रकारे ट्रम्प यांनाच दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय। इटली, नेदरलँड्स, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया यांचा देखील या 22 देशांमध्ये समावेश आहे। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये 100हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही माहिती दिली। अरद आणि दिमोना शहरांवर इराणकडून भीषण हल्ले करण्यात आले असून निवासी भागांना लक्ष्य करण्यात आलं। जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे। अरदमध्ये सर्वाधिक 75 जखमी असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर दिमोना शहरात अनेक इस्रायली जखमी झाल्याची माहिती आहे। इराणच्या बुशर बंदरावर अमेरिका आणि इस्रायलनं पुन्हा हल्ले केले अशी माहिती आहे। बुशर बंदर इथे झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी भीषण आग लागली। या हल्ल्यात इराणच्या अनेक जहाजांचं नुकसान झाल्याचं समजतं। या हल्ल्यामुळे परिसरात तणाव वाढलाय। इराणनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दिमोना शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। लिटिल इंडिया म्हणून या भागाला ओळखलं जातं। इथे अनिवासी भारतीयांची लोकसंख्या जास्त आहे। इराणचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रहिवासी भागात घुसल्याचा व्हिडिओ समोर आला। या क्षेपणास्त्र हल्ल्यात दिमोनातील 47 जण जखमी झालेत। अनेक घरांचं नुकसान झालं। हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली। इराणमधील युद्धबळींची संख्या 1500च्या पुढे गेल्याची माहिती आहे। इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी ही माहिती दिली। राजधानी तेहरानमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येत आहे। 28 फेब्रुवारीपासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झालंय। युद्धात आतापर्यंत 4475 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। हा एलपीजी येणार आहे। त्यातील एक जहाज सकाळीच बंदरात पोहोचलं। त्यामधून 16,714 टन एलपीजी बंदरावर उतरवला गेला। त्यानंतर हे जहाज सिंगापूरला रवाना होईल। मात्र ही तिन्ही जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नसून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील टेक्सास बंदरावरील पोर्ट ऑफ नेदरलँडमधून येत आहेत। त्यामुळे यातील एलपीजी आखातातील एलपीजीपेक्षा महागडा असेल। व्यावसायिक एलपीजीच्या उपलब्धतेत 20% वाढ झाल्याची माहिती समोर आली। 23 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत राज्यांना 20% अतिरिक्त एलपीजी वाटप केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवून माहिती दिली। यामध्ये उपहारगृह, ढाबे, हॉटेल, कॅन्टीन, फूड प्रोसेसिंग आणि डेअरी उद्योग, सरकारी अनुदानित कॅन्टीन तसंच सामुदायिक स्वयंपाकगृह याला प्राधान्य दिलं जाईल। या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रात एलपीजी पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आखातातील युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसतायत। तांबे, पितळ आणि जर्मनच्या भांड्याच्या किमतीत मोठी वाढ झाली। 15 दिवस आधी तांब्याच्या भांड्याचा दर हा प्रति किलो 800 होता, जो आता 1600 पर्यंत गेलाय, तर पितळ्याचा दर 600 वरून 1500 ते 1600 प्रति किलोवर पोहोचला आहे। आखाती युद्धाचा पेंट निर्मितीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला। युद्धामुळे पेंट निर्मितीला लागणाऱ्या घटकांपैकी पिगमेंट, बाइंडर, सॉल्व्हेंट या घटकांच्या उत्पादनावर परिणाम झाला। दुकानदारांचे नवीन ऑर्डर पेंट कंपन्यांकडून घेतले जात नाहीत। पेंटच्या किमती 15 ते 20% त्याच्यात दरवाढ झाली असून पुढील काळातही दर आणखी वाढण्याची भीती आहे। राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना आता एकूण 50% गॅस पुरवठा होणार आहे। युद्धामुळे गॅस टंचाईचं संकट लक्षात घेता हॉटेल मालकांना केवळ 30% व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यात येत होता। आता यात आणखी 20%ची वाढ करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। पीएनजी विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच पहिल्यांदा 20 आणि नंतर 10 ते 30% वाटप मंजूर करण्यात आलेले आहे।
PNGच्या विस्तारासाठी. आता 23 मार्चपासून पुढील सूचना येईपर्यंत आणखीन 20% वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप जे आहे हे 50% होईल. अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना गॅस पुरवठ्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उद्योगांना प्राधान्यक्रमानुसार गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅस टंचाईमुळे उद्योगांवर होत असलेल्या परिणामांवरही चर्चा करण्यात आली. मुख्य जी अडचण आहे ती उद्योग क्षेत्राला लागणार गॅसबद्दल आहे. तर आम्ही त्याच्या सविस्तर चर्चा केली. त्यातून मग जे LPG आपण काही त्याच्यातून कशा पद्धतीने पुरवठा करता येईल त्याचा आम्ही आज विचार केला आहे. परंतु कामगारांच्या दृष्टीने ज्या कामगारांच्या कॅन्टीन आहेत त्यात सुद्धा पुरवठा मधल्या काळामध्ये बंद झाला होता. तो आता आपण पुरं सुरू करतोय. त्यामुळं कामगारांची अडचण दूर होईल. काहीतरी प्रोसिजरल पार्ट होता, काही कार्यपद्धतीमध्ये काही त्रुटी होत्या. तर मी स्वतः त्यांचे अधिकारी, मान्य जिल्हाधिकारी, जे आमचे MIDCचे RO यांनी त्या कामाला ताबडतोबीने प्राधान्य देऊन ते काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत. मुंबईत सध्या कमर्शियल गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढू लागली. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली. लोअर परळ परिसरातील निरगुणकरांचं आपलं मालवण या रेस्टॉरंटमध्ये गॅस मिळत नसल्यानं 2 शाखा बंद केल्यात. केवळ 1 शाखा सुरू ठेवली असून यातील प्रत्येक पदार्थांमागे 10% वाढ झाली. सध्या दरात वाढ जरी केली असली तरी पुढील 4 दिवसात गॅस मिळाला नाही तर ही शाखा देखील बंद करणार असल्याचं हॉटेल मालक रवींद्र निरगुडकर यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं. सरकारला विनंती करतोय की आमच्या हॉटेल व्यवसायावर तुम्ही लक्ष द्या. कमर्शियल सिलेंडर जे आहे ते आम्हाला खूप दिवस मिळाले नाही. जसं आहे त्याच्यामुळे आम्ही चालवतोय. पण आता आम्हालाही आमच्या खिशातून खूप म्हणजे सांगू काय तोंडात शब्द नाही आहे. आम्हाला डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखं सध्याची वेळ आलेली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे मुंबईत हळूहळू हॉटेल व्यवसाय बंद व्हायला सुरुवात झाली. गिरगावातील मिसळीसाठी प्रसिद्ध असणारे विनय हॉटेल देखील गॅस उपलब्ध होत नसल्यानं बंद करण्यात आलं. मुंबईतल्या गिरगाव, दादर, वरळी, मुंबादेवी परिसरात हॉटेल बंद होऊ लागली आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद करण्यात आले. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यानंतर आधी इंडक्शनची मागणी वाढलेली दिसून आली. त्यानंतर आता बाजारात आधुनिक चुलींची मागणी वाढली. या चुलीमध्ये लाकूड, कोळसा आणि गोवर यासारख्या इंधन वापरले जात आहेत. शिवाय या चुलीमध्ये धुराचाही त्रास होत नाही असं देखील सांगितलं गेलं. गेल्या 23 दिवसांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यानंतर आता आधुनिक चूल ही हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्याय बनली आहे. याचं काय आहे की याचं बॅटरी बॅकअप आहे 4 तास. म्हणजे 3 दिवस बॅटरी बॅकअप राहते. 4 घंटे चार्जिंग केल्यावर. बॅटरीचा उपयोग काय आहे की जे आपल्या स्टोव्हला जशी हवा मारावं लागते तर तो हवा त्यामध्ये एक फॅन असतो. त्या फॅननं त्याला हवा प्रोव्हाइड जाते. त्यामुळे त्याची स्पीड वगैरे चांगली भेटते आपल्याला. आणि आपल्या सर्व प्रकारचा स्वयंपाक आहे ह्या शेगडीवर आपण करू शकतो. निश्चितच जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना थोडा हा जमणार नाहीये. पण छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांची गरज ह्या स्टोव्हनं भागू शकते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.